नमस्कार. आज आपण क्लास 10th स्टेट बोर्डचा मॅथमॅटिक्स पेपर 1 चा जो शेवटचा लेसन आहे त्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स, तो आपण बघतो आहे. स्टॅटिस्टिक्स हा जो लेसन आहे हा खूप जास्त स्कोरिंग लेसन आहे. खूप जास्त स्कोरिंग यासाठी कारण शुअर शॉट याचे मार्क्स तुम्हाला मिळतातच. कारण जे कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत ते कॉन्सेप्ट हे बऱ्यापैकी आपण थोडे या अगोदर बघितले असतात, फक्त मेथड्स ज्या त्याच्या आहेत त्या नवीन यावर्षी काही तुम्हाला दिलेले आहेत. पण मीन, मीडियन आणि मोड हे 9th मध्ये पण तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलेलं होतं. यामध्ये जे कॉन्सेप्ट आहे, सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आहे मीन, दुसरा कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे यामध्ये मीडियन आणि तिसरा कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे मोड. मीन, मीडियन आणि मोड हे तिन्ही जे आहेत हे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज आहेत. यापैकी मीन जे आहे त्या मीन काढण्याचे तुम्हाला 3 मेथड्स दिलेले आहेत. एक आहे डायरेक्ट मेथड, नंतर दुसरी तुम्हाला दिलेली आहे इथे अज्युम मीन मेथड आणि तिसरी तुम्हाला दिलेली आहे यामध्ये स्टेप डेव्हिएशन मेथड. या ज्या 3 मेथड्स आहेत त्या तिन्ही मेथड्सनी मीन कसं काढायचं हे तुम्हाला त्या लेसनमध्ये दिलेलं आहे पहिल्या एक्सरसाइजला. नंतर तुम्हाला नेक्स्ट एक्सरसाइजला मीडियन आणि त्याच्या पुढच्या एक्सरसाइजला मोड काय असतं. मीडियन आणि मोड याचा सरळ सरळ तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये पाय चार्ट, पाय डायग्राम काढणे हा एक पार्ट दिलेला आहे. नंतर त्याचप्रमाणे तुम्हाला हिस्टोग्राम आणि हिस्टोग्रामच्या हेल्पने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढणे वगैरे हा जो पार्ट जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे कॉन्सेप्ट खूप साधे साधे आहे आणि करायला पण याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. हे कॉन्सेप्ट आपण जेव्हा पाय डायग्राम, पाय चार्ट काढणे किंवा त्यावरती बेस क्वेश्चन्स दिले असतील ते सॉल्व्ह करणे, हिस्टोग्राम काढणे, हे अगदी स्कोरिंग बिलकुल की तुम्हाला खूप जास्त काही डोकं त्यामध्ये लावायचं नाही. कारण तुम्हाला जी इन्फॉर्मेशन नेसरी आहे ती सगळी दिली असते. एकदा का कॉन्सेप्ट तुम्हाला समजला तुम्ही नक्कीच ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. यापैकी आपण सगळ्यात पहिला मीनचा पार्ट बघूया. मीन म्हणजे काय असतं, तर मीन म्हणजे तुम्हाला जो काही डेटा दिलेला आहे, डेटा म्हणजे कुठलाही जे काही एक्झाम्पल दिलं असेल, दॅट एक्झाम्पल इज रिगार्डिंग द इन्फॉर्मेशन ऑफ एनिथिंग, रिगार्डिंग द स्टुडंटचे मार्क्स आहेत एखाद्या क्लासमध्ये कुठल्या टेस्टचे, त्याच्या मार्क्सचा डेटा किंवा कुठल्या तरी महिन्यामध्ये किती रेनफॉल झाला त्याचा डेटा वगैरे वगैरे अशा पद्धतीचे भरपूर सारे क्वेश्चन्स फ्रेम होतात. मग ती जी काही इन्फॉर्मेशन कलेक्टिव्ह असते ती इन्फॉर्मेशन आपण कलेक्टिव्ह त्याला आपण डेटा असं म्हणतो. या डेटामध्ये मग तुम्हाला त्याचे क्लासेस दिलेले असतात. क्लासेस म्हणजे तुम्हाला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जे आहे म्हणजे 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 असे तुम्हाला क्लासेस दिलेले असतात. बऱ्याच वेळा हे क्लासेस कंटिन्युअस असतात. म्हणजे जसं 10 ते 20 आहे, 20 ते 30 आहे, 30 ते 40 आहे, म्हणजे इथे 20 संपलं की परत 20 पासून सुरुवात, ते झाले कंटिन्युअस क्लासेस. काही वेळेस हे क्लासेस कंटिन्युअस नसतात पण स्पेशली मीडियन आणि मोड काढताना तुम्हाला हे कंटिन्युअस आणावे लागतात. त्यासाठी मग तुम्हाला लोअर व्हॅल्यू मधून 0.5 मायनस करा आणि अप्पर मध्ये 0.5 ऍड करा किंवा 5 चा मल्टिपल कुठला तरी घेऊन तो ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा, हे आपल्याला करायचं असतं आणि कंटिन्युअस आणायचं असतं. मग आता हे क्लासेस तुम्हाला दिलेले असतात, त्या क्लासेसची तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असते. मागच्या वर्षी तुम्ही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल वगैरे कसा करायचा असतो हे बघितलेलं आहे. मग आता एक छोटासा आपण एक्झाम्पल बघितलं की सपोज तुम्हाला क्लास दिलेला आहे, क्लासेस दिलेले आहेत काही. या क्लासेसमध्ये तुम्हाला जसं आता 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 हे तुम्हाला क्लासेस दिलेले आहेत. मी एक रॅन्डम एक्झाम्पल घेतो आहे आणि या क्लासची तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे की सपोज तुम्हाला इथे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2, 3, 4, 1 आणि 5 ही तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग यात काय करतात आपण, याच्यात आपण काय करतो, यामध्ये आपण काढतो क्लास मार्क. क्लास मार्कला आपण XI डिनोट करत असतो आणि फ्रिक्वेन्सीला FI. हा क्लास मार्क कसा काढतात, तर क्लास मार्क म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिटचा आपण लोअर म्हणजे 10 ही लोअर लिमिट आहे, 20 ही अप्पर लिमिट आहे, यांचं ऍडिशन करून आपण 2 डिवाइड करतो. म्हणजे 10 प्लस 20 झालं 30, 30 अपॉन 2 म्हणजे किती झालं 50. याचं आपण ऍडिशन करून 2 डिवाइड केलं हे येतं 25. याचं ऍडिशन करून 2 डिवाइड केलं हे येतं 35. इथे 45 आणि इथे 55. तुमच्या लक्षात येईल की इथे देखील 10-10-10चा फरक तुम्हाला दिसतोय. मग आपण काय करतो, याच्यामध्ये
शेवटचा आपण एक कॉलम बनवतो आणि त्याच्यामध्ये FI इंटू XI आपण करतो. म्हणजे फ्रिक्वेन्सीनी आपण या XI ला मल्टिप्लाय करतो. 15 इंटू 2 हे झालं 30, 25 3 हे झालं 75, हे झालं 140, हे झालं 45, हे झालं 275. आणि मग आपण या पूर्ण फ्रिक्वेन्सीचं आपण ऍडिशन करतो. जसं हे 3 आणि 2 5 आणि 4 आणि 10 आणि 5 15 झाले. हे याचं आपण ऍडिशन केलं. 16 आणि 3 19, 19 20 21 22 23 24 25 26 6 4 2 आणि 2 4 आणि 5 565. हे झालं सगळं की मग आपण याचं मीन काढत असतो. मग हा मीन काढत असताना यामध्ये समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI. समेशन हा सिग्माचं साईन आहे. हे जेव्हा खूप सारे नंबरचं सम करायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळेस प्लस 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 वेगळं शक्य नसतं. त्यामुळे मग आपण काय करतो, समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन ऑफ FI असं घेतो. म्हणजे 565/15 याला डिव्हाइड केल्यानंतर जे काही असेल ते त्याचं आन्सर राहणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करत असतो तर मीन आपण फाइंड आउट करत असतो. ही जी मेथड मी तुम्हाला सांगितली ही आहे डायरेक्ट मेथड, ज्यामध्ये फक्त फ्रिक्वेन्सी क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. क्लास मार्क आपण काढतो आणि शेवटचा कॉलम आपण तयार करतो. या व्यतिरिक्त यामध्ये आणखी 2 तुम्हाला मेथड्स दिलेले आहेत, अज्युम मीन आणि स्टेप डेव्हिएशन. अज्युम मीन मध्ये इथे एक कॉलम अजून ऍड होतो डेव्हिएशनचा, की तुम्हाला जो क्लास मार्क दिलेला आहे या क्लास मार्क मध्ये मधातली व्हॅल्यू आपण ऍज अ अज्युम मीन कन्सिडर करतो आणि ती अज्युम मीन कन्सिडर करतो आपण आणि मग डेव्हिएशन काढतो की क्लास मार्क मधून आपण त्याला मायनस करतो आणि मग डेव्हिएशन आपण काढतो. आणि डेव्हिएशन काढलं की मग आपण फायनली तिथे FI इंटू DI करत असतो आणि मग तिथे मीनचा फॉर्म्युला बनतो A प्लस समेशन ऑफ FI DI अपॉन समेशन ऑफ FI असा तो फॉर्म्युला बनतो. आणि पुढे मग जी स्टेप डेव्हिएशन मेथड आहे त्या मेथडमध्ये आणखी एक कॉलम ऍड होतो, तो असतो UI, की आपण जे काही डेव्हिएशन काढलेलं आहे त्या डेव्हिएशनला आपण H ने डिव्हाइड करतो. H म्हणजे याचा क्लास इंटरव्हल, जो फरक याच्यामध्ये येतोय 10-10चा तो. आणि मग परत त्याचा फॉर्म्युला बनतो मीन इज इक्वल टू A प्लस समेशन ऑफ FI UI अपॉन समेशन ऑफ FI इंटू H. आणि मग तुम्हाला मीन मिळतं त्याचं. तिन्ही मेथडने मीन त्या म्हणजे एकाच प्रॉब्लेममध्ये तुम्ही तिन्ही मेथड अप्लाय केला तुम्हाला आन्सर सारखाच मिळणार आहे, फक्त ती करण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी आहे. आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्ट मेथड बघितली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अज्युमिंग मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड काय असते हे आपण नक्की बघू. तोपर्यंत तुम्ही डायरेक्ट मेथडचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. कारण स्टॅटिस्टिक हा अत्यंत सोपा आणि खूप चांगला स्कोर मिळवून देणारा लेसन आहे, त्यामुळे तो अजिबात स्किप करायचाच नाही आहे. आणि तो उलट खूप चांगला आपल्याला करायचा, त्यातला एकही क्वेश्चन आपला रॉंग व्हायला नको हा नक्कीच आपण प्रयत्न करायचा आहे.